हॅलो एव्हरीवन, मी दीक्षा कातल्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत MST CET बद्दल. MST CETचे एक्झाम्स म्हणजेच PCM PCB जी की 12th बोर्ड्सच्या नंतर दिले जातात. आता 12th बोर्ड स्टार्ट व्हायचीच आहे. स्टार्ट झाली की तुम्हाला MST CETची एक्झाम्स असतात. पण त्याच्या आधीच जे बोर्ड्स व्हायच्या आधी एक्झाम कशी असते, रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागते. तर रजिस्ट्रेशनच्या डेट्स आलेल्या आहेत. आपण थोडं काही दिवस उशिरा घेतलेला आहे, पण डेट्स कंटिन्यू आहेत. म्हणूनच मी सांगू इच्छिते की तुमच्या MST CETचे जे स्टुडंट PCM किंवा PCB देणार आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की रजिस्ट्रेशन डेट्स आलेल्या आहेत आणि रजिस्ट्रेशन स्टार्ट सुद्धा झाल्यात. तर रजिस्ट्रेशनच्या डेट्स बघा, PCB आणि PCMच्या बोथ सेम डेट्स आहेत. तर PCM आणि PCBच्या डेट्स म्हणजे कोणत्या रजिस्ट्रेशनच्या आहेत ते बघून घेऊ आपण. तर जे स्टार्ट आहे डेट ते होत आहे 10 तारखेपासून, म्हणजेच आपली 10 तारीख गेलेली आहे. 10/1 म्हणजे जी जानेवारीची 10 तारीख आहे ते म्हणजे स्टार्टिंग होती आपली. स्टार्ट झालेले आहेत रजिस्ट्रेशन PCM आणि PCBचे आणि एंडिंग डेट आहे 12/2 म्हणजेच आपला समोरचा मंथ म्हणजेच 12 फेब्रुवारी. तर आपले मॅक्झिमम 1 मंथ हे ते घेऊ शकता. 1-2 दिवस मागे पुढे आहेत आपले रजिस्ट्रेशनसाठी, पण मॅक्झिमम 1 मंथ घ्या. 1 मंथमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आहे. तर स्टार्टिंग झालेली आहे. ज्यांनी ॲडमिशन करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं, ज्यांना एक्झाम द्यायची ते रजिस्ट्रेशन करू शकता. कसे रजिस्ट्रेशन करायचे ते पण सांगू आम्ही थोडं समोर. तर बघा, रजिस्ट्रेशन करा तुम्ही जेही एक्झाम देणार आहोत, ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फार्मसी वगैरेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी PCM PCB असते. तर ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करा, एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर रजिस्ट्रेशनच्या डेट आल्या तुम्ही चेक करून घ्या. तर त्याच्यानंतर तुम्ही कॅफेला जाऊन किंवा तुमच्या स्वतः सुद्धा हे करू शकता रजिस्ट्रेशन. तर मग बघा, त्याच्यासोबतच टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजेच आपल्या एक्झामिनेशनचा जे की सोबतच दिले. टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे आता जसं तात्पुरतं शेड्यूल दिलेलं आहे तुमच्या एक्झामच्या PCB आणि PCMचा. आता ते 4-5 दिवस समोर किंवा मागे पण होऊ शकतं टेंटेटिव्ह असल्यामुळे. तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या बोर्ड्स म्हणजे 12th बोर्ड्सच्या नंतरच तुमचे एक्झाम्स होणार आहेत PCB आणि PCMच्या, आधी होत नाही. त्याच्यानंतर बघा 4th आणि 5th मंथ म्हणजेच आपलं एप्रिल आणि मे याच्यामध्ये एक्झाम होणार आहेत. तर अजून बघून घ्या, मी याच्या आधी एका व्हिडिओमध्ये सांगितले होते तुम्हाला की CETने जे आहे जे आपली मेन CET सेल आहे तिने चेंज केलेले आहे शेड्यूल आपलं, म्हणजे सॉरी काय म्हणता येईल, आपलं जे टेक्निक आहे एक्झाम द्यायची ते सुद्धा चेंज केलेली आहे. मी सांगितले होते एका व्हिडिओमध्ये की जशी JEE होत होती फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टमध्ये, आणि ते सुद्धा सांगितलं होतं मी की जे लोक फर्स्ट अटेम्प्ट देतात ते सेकंड अटेम्प्ट पण देऊ शकतात, आणि सेकंड अटेम्प्ट देणारे किंवा दोन्ही अटेम्प्ट पण देऊ शकतात किंवा एकही अटेम्प्ट देऊ शकतात. हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तरी पण जे आता काय केलंय CET सेलनी की PCM आणि PCB सुद्धा JEE सारखं 2 अटेम्प्ट दिले आहेत त्यांना. तर दोन्ही अटेम्प्टमध्ये कशी करू शकता तुम्ही, फर्स्ट अटेम्प्ट द्या किंवा सेकंड अटेम्प्ट द्या किंवा तुम्ही दोन्ही सुद्धा अटेम्प्ट देऊ शकता. तर तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणतं अटेम्प्ट द्यायचं किंवा तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट द्यायचं. आता तुम्हाला अजून क्वेश्चन पडलं असेल, ताई तर आम्ही दोघं अटेम्प्ट दिलं तर मार्क कोणते कन्सिडर होतात. तर बघा, मार्क कन्सिडर कोणते असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज जास्त असेल ते मार्क कन्सिडर केले जातील आणि ते सुद्धा एक्झामला समोर म्हणजे ऍडमिशनला हेल्पफुल करतील. तर त्याच्यासाठी टेंटेटिव्ह शेड्यूल काय आहे, तर टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये बघा, फर्स्ट अटेम्प्टचं 14 एप्रिल पासून स्टार्ट होतील एक्झाम आणि त्याच्यानंतर ते संपतील आपले 26 एप्रिल पर्यंत. म्हणजे आता 14 एप्रिल आणि 26 एप्रिल मध्ये आता कसं केलेलं आहे, हाफ दिवस कशाचे असतात, PCMचे असतात आणि हाफ डे PCBचे. आता स्टुडंट अकॉर्डिंग असते कुठं किती दिवस कोणत्या याच्याला देतात. आता हे सांगता येईल नाही की आधी PCM होईल की आधी PCB होईल. तर त्याचं काही डेट नाही दिलंय आणि काही सांगितलेलं नाही आहे. तर 11 एप्रिल आणि 26 एप्रिलच्या मधात आपला फर्स्ट अटेम्प्ट होईल जे की PCM आणि PCBचं राहील. आणि हे एक्झाम वगैरे झाले की तुम्हाला 5th मंथला म्हणजेच मे मंथला 10 मे पासून तर 17 मे म्हणजेच आपली घ्या 10 मे म्हणजे 17 मे म्हणजे एक आठवडा फक्त. एक आठवड्यामध्ये किती आपला PCM आणि PCBचे स्टुडंट एक्झाम देतील. म्हणजे सेकंड अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट पण सांगितलं मी किती दिवस राहणार आहे, सेकंड अटेम्प्ट पण सांगितलेलं आहे. पण हा शेड्यूल टेंटेटिव्ह आहे. टेंटेटिव्ह मी आता सांगितलं की टेंटेटिव्ह चेंज होत असतं, मागे पुढे होत असते 4-5 दिवसांनी. तर त्याचे टेन्शन घेऊ नका. तुम्ही बोर्ड्सचे एक्झाम द्या आरामात आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता PCM PCB साठी. आता बघा, आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही टेस्ट सिरीज पण घेऊ शकतो ह्या CET वर PCM PCB वर. आता बघा, अजून रजिस्ट्रेशन आता तुम्हाला कॅफेला गेलं की पैसे जास्त घेतात. स्वतः रजिस्ट्रेशन करत असाल तर बरंच आहे, पण आता तुम्ही रजिस्ट्रेशन कसं कराल, रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवतो आम्ही तुम्हाला की असे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर बघा रजिस्ट्रेशन कसे करतात.
आता तुम्ही बघितलेच असाल रजिस्ट्रेशन कसं करतात. आता तुम्हाला समजलं असेल रजिस्ट्रेशन केल्यावर कसं रजिस्ट्रेशनची स्टेप्स असते आणि कशा प्रकारे रजिस्ट्रेशन होत असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे तुमचे फ्रेंड्स आहेत CET देणारे PCM PCB त्यांना शेअर करू शकता, जे की इन्फॉर्मेटिव्ह होईल, त्यांच्यासाठी हेल्पफुल होईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं रिस्पॉन्स चांगलं राहील या व्हिडिओवर तर आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करू तुमच्यासाठी PCM PCB साठी आणि तुम्हाला एक्झामला हेल्प होईल म्हणून क्वेश्चन प्रोव्हाइड करू, कसे एक्झाममध्ये क्वेश्चन येतात आणि तुमचे टेस्ट पण घेऊ, तुम्हाला मार्क किती पडतात म्हणून. धन्यवाद.